बुलेटिनमध्ये स्वागत आणि सगळ्या महत्त्वाच्या घडामोडी आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत। आणि बुलेटिनच्या सुरुवातीला मुंबईमधून एक महत्त्वाची बातमी। मुंबईसह उपनगरांमध्ये सध्या सकाळपासून धुवाधार असा पाऊस सुरू आहे आणि पुढच्या एका तासासाठी मुंबईसह उपनगराला देखील पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलाय। दादर, अंधेरी, जोगेश्वरीसह अनेक ठिकाणी सखल भागात पाणी देखील साचलंय। विरार, नालासोपाऱ्यामध्ये रेल्वेचे रूळ देखील पाण्याखाली गेले, त्यामुळे रेल्वे वाहतूक देखील उशिराने सुरू आहे। सकाळपासून सुरू असलेल्या पावसामुळे तिन्ही मार्गांवरची वाहतूक मंदावली आहे। मुंबईमध्ये अनेक ठिकाणी झाडं कोसळण्याच्या घटना समोर आल्या। पवई, माटुंगा, चेंबूरसह अनेक भागामध्ये सखल भागाच्या या परिसरात पाणी साचल्याची स्थिती आहे। आणि या सगळ्या संदर्भातले अपडेट जाणून घेऊयात। मुंबई उपनगर अंधेरी परिसरामधून आमचे प्रतिनिधी ईशान देशमुख आहेत आपल्यासोबत। ईशान, काय सध्याची परिस्थिती आहे? कारण अंधेरी म्हटलं की अंधेरीचा सबवे आपल्या सगळ्या मुंबईकरांना आठवतो आणि अगदी थोडासा पाऊस झाला तरी अंधेरीचा सबवे हा पाण्याखाली गेलेला दिसतो। सध्याची काय स्थिती आहे? यामिनी, जर आपण पाहायला गेले तर गेल्या 3 तासापासून मुंबईच्या उपनगरामध्ये मुसळधार पाऊस पडताना आपल्याला पाहायला मिळतोय। सध्या मी अंधेरी मधले एसपी रोड या ठिकाणी उभा आहे। या ठिकाणी बघू शकतो तर अजून काही पाऊस थांबलेला नाहीये, त्यामुळे नागरिकांना कुठेतरी अडचण होत आहे। तर दुसऱ्या बाजूला आज मुंबईमध्ये जो रेड अलर्ट देण्यात आलेला आहे तो कुठेतरी तंतोतंत खरा ठरताना आपल्याला या उपनगरामध्ये तरी पाहायला मिळतंय। कारण की काय आपण पाहिलं तर जुहू असेल, त्याचसोबत अंधेरी असेल, असे अनेक भाग हे संपूर्णपणे या रस्त्यांनी नदीचं स्वरूपच घेतलेलं होतं। त्यामुळे मोठ्या प्रमाणावरती दुचाकी असतील, 4 चाकी असतील, हे आपल्याला अर्धे पाण्यामध्ये गेलेले पाहायला मिळत होते। पण आता कुठेतरी पावसाचा जोर हा अजूनही थांबलेला नाहीये, अजूनही त्याच जोरात पाऊस पडतोय, त्यामुळे कुठेतरी नागरिकांना अडचण होऊ शकते। त्याचसोबत लोकल सेवा जी मुंबईची लाईफलाईन म्हणली जाते त्यावरती आता या पावसामुळे काय परिणाम होतो हे बघणं महत्त्वाचं राहील। आणि एकंदरीत पाहिलं तर नागरिक आता ये जा करतायत, पण छत्री असेल, रेनकोट असेल, त्याच्या मदतीने ते सध्या तरी प्रवास करतायत। पण जर या पावसाचा जोर असाच कायम राहिला, मुसळधार पाऊस, तर कुठेतरी नागरिकांची अडचण ही होण्याची दाट शक्यता आहे। त्याचसोबत नागरिकांकडून सतर्क राहण्याचा इशारा देखील सांगण्यात आला आहे। आणि महानगरपालिकेच्या सर्व आपत्ती व्यवस्थापन म्हणजे डिझास्टर मॅनेजमेंट रूम कडून संपूर्ण मुंबईवरती, पश्चिम, पूर्व आणि दक्षिण मुंबईवरती लक्ष ठेवण्यात येत आहे आणि कुठेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी देखील सर्वतोपरी खबरदारी घेतली आहे। यामिनी, अगदी धन्यवाद ईशान सविस्तर माहितीसाठी। तर मुंबईमधल्या या उपनगरांमधली स्थिती आपण बघत होतो। पाणी हळूहळू ओसरतंय, मात्र पावसाचा जोर हा काही ठिकाणी अधिक, काही ठिकाणी कमी असा दिसतो आहे। नालासोपारा पूर्व इथल्या स्टेशन परिसरामध्ये सगळीकडे पाणी साचलेलं आहे आणि स्टेशन लगत असलेल्या